नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय उपखंड आणि इतिहास. त्याआधी तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. तो म्हणजे आहे की भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? ऑप्शन दिलेले आहे. हे ऑप्शन त्यापैकी एक बरोबर आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर आज आपण भारतीय उपखंड आणि इतिहास यामध्ये आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड या 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला भारताची ऐतिहासिक घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये जाणून घेऊया. तर इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला इतिहासाची डेफिनेशन पाहायला मिळते की इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. तर ही आहे इतिहासाची डेफिनेशन. तर ही डेफिनेशन तुम्हाला कुठल्या पण स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात की इतिहास म्हणजे काय ते लिहा. तर हे स्पर्धा परीक्षेनुकतंच नाही तर तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला याची माहिती असली पाहिजे की इतिहासाची डेफिनेशन म्हणजे काय. तर लिहिता आली पाहिजे की इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. मानवी संस्कृतीचा प्रवास म्हणजे जो प्राचीन काळापासून चालत आलेला आहे त्याची सर्वांगीण माहिती, म्हणजे ती घडून गेलेली माहिती. भूतकालीन म्हटलं इथे तुम्ही लक्षात ठेवा, इथे भूतकालीन म्हटलं म्हणजे ती घडून गेलेली माहिती आहे. त्या सर्व घटनांची एक प्रकारे मांडणी, एका विशिष्ट म्हणजे अशी बरोबर अशी मांडणी केलेली त्याला इतिहास आपण म्हणतो. तर त्यामध्ये 4 आधारस्तंभ आहेत. तर ती म्हणजे स्थल, काल, व्यक्ती व समाज. हे इतिहासाचे 4 आधारस्तंभ आहेत. तर कोणते कोणते? स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाची 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा की या 4 घटकाशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही. स्थल, त्या इतिहासात स्थल हे महत्त्वाचे आहे. काल, त्या घडलेल्या घटनाचा काल, त्या घडलेल्या घटनेमध्ये तो विशिष्ट व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा तो समाज, असा त्याचा अर्थ होतो. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहिलं आहे की स्थल हा भूगोलाशी निगडीत असा एक घटक आहे, कारण की त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीशी येतो. त्यामुळे भूगोल आणि इतिहासांचे नाते एकदम अतूट आहेत. समजलं? तर स्थल हे तुम्हाला भौगोलिक परिस्थितीशी माहिती देतो. समजलं? तर स्थल हा एक मूलभूत घटक आहे जो इतिहास आणि भूगोल या 2 विषयामध्ये नाते अतूट करतो. तर भौगोलिक परिस्थितीशी इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. तर समजले 3 पॉईंट. पहिल्या पॉईंटमध्ये इतिहासाची डेफिनेशन आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये इतिहासामध्ये आपण इतिहास कसा लिहू शकतो याची माहिती आहे. आणि तिसरा म्हणजे त्या घटकांमध्ये असलेला एक घटक जो भूगोलाशी संबंधित आहे, तर त्याच्यामधील नाते दर्शवतो. तर हे आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. दुसऱ्या याच्यात बघूया आपण. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. समाज जीवनावर सुद्धा त्यावर अवलंबून असतो. तर आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय या 4 गोष्टीमुळे आज आपण वास्तव्य करू शकत आहोत. आहार नसेल तर माणूस टिकू शकत नाही, आणि आहारासाठी व्यवसाय करणे गरजेचे आहे. आपल्याला घरामध्ये राहणे आणि त्यामध्ये आपला पोशाख हे महत्त्वाच्या गोष्टी ठरतो. तर जिथे आपण राहतो तिथे आपल्याला मिळणारे जे काही हवामान आहे, हवामान अनुकूल असेल तरच राहू शकतो. पर्जन्यमान असेल तर शेतीतील मिळणारी पिके मिळेल. शेतीतील मिळणारी पिके मिळेल तर आपल्याला आहार मिळेल. या गोष्टी आपल्या जगण्याच्या साधने आहेत. त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी विशेष महत्त्वाचे असतात. वनस्पती का बरं? तर वनस्पतीमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते. त्या ऑक्सिजनमुळे आपल्याला सायकल बनते. वनस्पती नसेल तर पाणी नाही पडणार. पाणी नाही पडेल तर शेतीतून मिळणारे पीक नाही मिळणार. ह्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहे, संबंधित आहे. या एकही गोष्टीची या सर्व गोष्टीतून एकही कमी असेल तर आपण जगू शकत नाही. त्याच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धतीने संस्कृती विकसित होते. जगण्याच्या साधनाची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. आत्ताच सांगितलं तुम्हाला की
या गोष्टी नसेल तर माणूस टिकू शकत नाही. त्यामुळे माणसाला या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. अनेक गावे मिळून शहर बनतो. तसंच आहे की याच कालांतराने या गोष्टीमध्ये ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होतात. आणि पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जावे भाग पडते. नगरे आणि ग्राम वसाहती तेव्हाच उजाड होतात जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ आणि आक्रमणे इत्यादी कारणामुळे कोणत्या पण जगण्याच्या साधनांची मोबदलाता जेव्हा कमी होते, कमतरता भासू लागते, त्यामुळे वस्ती, नागरी, वसाहती ह्या सगळ्या उजाड होतात. त्यामुळे या गोष्टींची सर्वात जास्त आवश्यकता आपल्याला भासू लागते. नेक्स्ट आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. तर आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. हो, तर जगामध्ये भारताचा क्रमांक 7वा येतो. आणि आता भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये भारताच्या उत्तरेला काय येतो? पहिले हिमालय येतो, पूर्वेला बंगाल येतो, बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर येतो. तर ही आपल्या भारताची भौगोलिक परिस्थिती आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे यांना वगळून जो उरलेला प्रदेश बनतो त्याला भौगोलिकदृष्ट्या सलग असे म्हणतो. म्हणजे कसं, तुम्हाला दाखवतो मॅपमध्ये. हा आहे बंगालचा उपसागर, हा अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे हे भारताचेच राज्य आहेत. तर हे तुम्हाला इथे जोडले दिसून राहिले का? या भागामध्ये आहे का? नाही ना. तर त्यामुळे यांना 2 बेटांना वगळून ह्या संपूर्ण भूभागाला सलग म्हटलं गेलं आहे. सलग म्हणजे एक. तर म्हणून या 2 बेटांना वगळून बाकी जो उरलेला भौगोलिक हे मिळतो, भूभाग मिळतो, त्याला सलग असे म्हणतो. तर प्राचीन भारतामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे आजचे आहे. कारण की आपल्या भारत देश 47मध्ये विभाजन झाले. तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 राज्य म्हणतो, देश अस्तित्वात आले. त्याच्या अगोदर पाकिस्तान आणि बांगलादेश वगैरे ह्या भारताचा भाग होते. ठीक आहे. तर हे 47 नंतर हे 47 नंतर पाकिस्तान आणि बांगलादेश अस्तित्वात आले. तर भारताच्या इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता तेव्हा 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहेत. भूप्रदेश तर कोणते कोणते 6? तर पहिला हिमालय, दुसरा सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार आणि समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. तर लक्षात ठेवायचे की 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहे भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये. तर पहिला हिमालय, दुसरे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. तर हे 6 भूभाग महत्त्वाचे आहेत. तर सुरुवातीस आपण बघूया हिमालय. तर हिमालय म्हणजेच हिंदूकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंत उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड आणि मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. तर तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो. हा हिंदूकुश पर्वत, तो आजच्या अफगाणिस्तानमध्ये आहे. पूर्वी प्राचीन भारतामध्ये हा पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचेच अंग होते. तर हा हिमालय पर्वत आहे इथून. तर तुम्हाला जणू दिसतच आहे की एक प्रकारे भिंत आहे. ठीक आहे. तर हा भिंत इथून येणारे वाऱ्यांना पण अडवतो, थंड वारे तुम्हाला भूगोलामध्ये असेलच. हे नंतरचं पार्ट आहे. तर हे इकडून या भूभागाला सेपरेट बनवतो. तर हे हिमालय इथून आहे आणि हिंदूकुश इकडून पर्वत आहे. तर ही जी भिंत आहे हिमालयाची, ही भारताला वाळवंटापासून दूर म्हणजे वेगळे करते. तर हिंदूकुश पर्वत आणि खैबर बोलण्या खिंडीतून जाणं खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तर व्यापारी मार्ग कुठे आहे? खुष्कीचा व्यापारी मार्ग हे खैबर खिंड इथे असल्यामुळे आणि हिंदूकुश पर्वत, तर या ठिकाणाहून खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. ते इथून जास्तीत जास्त निर्यात आयात केली जाते. भारताचा व्यापार या ठिकाणाहून जास्त केला जातो. पूर्वी कसा व्हायचा? पूर्वी समुद्राच्या द्वारे व्हायचा. पण जेव्हापासून हा
जमिनीवरून व्हायला लागला तेव्हा हा मार्ग जास्तीत जास्त वापरण्यात येऊ लागला. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेला. मध्य आशिया आणि आपला दक्षिण आशियामध्ये आपण येतो आणि उत्तर आशियामध्ये चीन असे देश येतात. तर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर रेशीम मार्ग का बरं ओळखला जातो? हा कारण इथून रेशीम निर्यात केली जायची प्रामुख्याने पश्चिमेकडील देशांना, त्यामुळे या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात. या खिंडीतील मार्गावरील अनेक परदेशी आक्रमणांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. तर हा जो भाग आहे इथून अफगाणिस्तानकडून येणारा हा जो मार्ग आहे, इथून सर्वात जास्त आक्रमणे भारतावर झाली. इथून प्रवासी आक्रमणकारी इथूनच आले आपल्या भारतामध्ये. पहिले मोहम्मद घोरी आला अफगाणिस्तानमधून सर्वात पहिले, मग सुलतान आले तुर्कस्तान, मग मुघल पण इथूनच आले. तर भारताला या मार्गावरून जास्तीत जास्त आक्रमणे सहन करावी लागली. तर हा झाला हिमालयाची स्पष्टीकरण. नंतर आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र नद्याचा मैदानी प्रदेश. तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो की ही नदी सिंधू इथे आहे इथून. तर इथून ही येत अशी येऊन गंगा, इथे गंगा आणि हे आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर या भागातला जो प्रदेश आहे त्याला सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्याचा मैदानी प्रदेश म्हटलं जातो. तर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. आत्ताच दाखवलं मी तुम्हाला. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याचा बांगलादेशपर्यंत पसरला आहे. त्याचप्रमाणे पहा इथे पंजाबपासून तर असा येत हा बांगलादेशपर्यंत पसरला आहे. तर हा आहे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्याचा मैदानी प्रदेश. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती ही आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य साम्राज्य प्रदेश उदयास आली. या भागांमध्ये हडप्पा संस्कृती ही प्राचीन संस्कृती उदयास आली, म्हणजे इथे त्याची गणराज्य आपल्याला सापडतात. तर ही झाली सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र नद्याचा मैदानी प्रदेश. नंतर तिसरा आहे थरचे वाळवंट. तर थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशामधील काही भागामध्ये पसरलेले आहे. तर हे बघा, हे थरचे वाळवंट दिसले तुम्हाला? हे आहे थरचे वाळवंट. त्याचा भाग काही गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये सापडतो. हिमाचल म्हटलं मी, तर हरियाणा, राजस्थान आणि गुजरात प्रदेशामध्ये काही भागामध्ये पसरले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतरांगा, दक्षिणेला कच्छची रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. तर थरच्या वाळवंटाचे भौगोलिक वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या उत्तरेला सतलज नदी आहे, पूर्वेला अरवली पर्वतरांगा आहे आणि दक्षिणेला कच्छची रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. तर ही झाली थरच्या वाळवंटातील त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये. तर त्याच्या आपण सांगता आलं पाहिजे की उत्तरेला त्याच्या सतलज नदी आहे, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगे आहे आणि दक्षिणेला कच्छची रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाक्करा या नावाने ओळखतात. तर प्रत्येक नदी प्रत्येक देशात, वेगवेगळ्या देशात त्याच्या वेगळ्या नावाने ओळखले जाते. तर राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र कोरडे आहे. कोणाचे? तर हाक्करा म्हणजे घग्गर नदीचे. आपल्या भारतात तिला घग्गर म्हणतात आणि पाकिस्तानमध्ये तिला हाक्करा या नावाने ओळखतात. तर या कोरड्या पडलेल्या पात्रामध्ये हडप्पा संस्कृतीची काही स्थळे विखुरलेली आहेत. तर या भागामध्ये हडप्पा संस्कृतीची स्थळे आपल्याला दिसून येतात. चौथा आहे दख्खनचे पठार. दख्खनचे पठार एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेले भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्यास पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा प्रदेशाला आपण द्वीपकल्प म्हणतो. तर ही झाली द्वीपकल्पाची डेफिनेशन.
तर सांगता आलं पाहिजे की द्वीपकल्प म्हणजे काय, म्हणजे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूभाग म्हणजेच द्वीपकल्प. म्हणजे तो त्रिकोणीसारखा दिसतो. तर तुम्हाला मॅपमध्ये मी दाखवतो आहे की द्वीपकल्प म्हणजे कसा. तर हे बघा, याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा महासागर उपसागर आणि हिंदी महासागराच्या दक्षिणेला आहे. तर या तिन्ही बाजूनी याला सागराने ओढलेला आहे. वरतून हा त्रिकोण शेपसारखा दिसतो आहे आणि हा असा त्रिकोण शेप असल्यामुळे याला द्वीपकल्प असे म्हणतात. म्हणजेच तिन्ही बाजूनी वेढलेला समुद्र असं त्याचं वैशिष्ट्य राहते. त्याला द्वीपकल्प असे आपण म्हणतो. तर पहिला पॉईंट आहे की भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. तर द्वीपकल्प म्हणजे दख्खनच्या पठाराचे भौगोलिक वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या उत्तरेला काय आहे, सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वताच्या रांगा आहे. कोणाला, दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला. आणि पश्चिमेला काय, सह्याद्री पर्वतरांगा आहे आणि सह्याद्री पर्वतरांगांना पश्चिम घाट असे म्हणतात. तर ही झाली दख्खनच्या पठाराची भौगोलिक वैशिष्ट्ये. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबार किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात. तर दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील जो डोंगराचा भाग आहे त्याला पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक आहे. तेथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृत्या नांदत होत्या. तर हडप्पा संस्कृतीनंतर जे कोणत्या संस्कृती आल्या त्या कृषीप्रधान संस्कृती होत्या आणि त्या दख्खन पठारामध्ये अस्तित्वात होत्या असे आपल्याला इथून माहिती पडतात. तिसरा पॉईंट असा आहे की मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतर अनेक छोटी मोठी राज्ये होऊन गेली. तर सर्वाधिक प्राचीन साम्राज्य कोणतं, तर मौर्य समाज, आणि ते कुठे, दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. तर दख्खनचे पठार मौर्य साम्राज्याच्या काळी त्याचा समावेश होता. तर हे झाले दख्खनच्या पठाराचे वैशिष्ट्य. तर येथे पाचवं येते समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. तर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश म्हणजेच समुद्र किनारपट्टीवरील जे कोणते प्रदेश आहेत. तर तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश म्हणजे हे, जसं हा समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्या भारताला. तर या समुद्र किनाऱ्यावरील जे कोणते प्रदेश त्याला समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश असे म्हणतात. तर प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळात पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून प्रदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताच्या संपर्काने देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून व्यापाराने दळणवळण सुरू झाले, तरी सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. तर प्राचीन भारतामध्ये व्यापार हा सागरी मार्गाने होत होता. नंतर मध्ययुगीन जो इतिहास आहे आपल्या भारताचा, त्यामध्ये जो व्यापार चालायचा तो जमिनीद्वारे व्हायचा. म्हणजे तो मगाशी दाखवलेला अफगाणिस्तानकडून जो खुष्कीचा मार्ग होतो त्या ठिकाणाहून व्यापार चालत असे. पण त्या काळातही जो सागरी मार्गाचा महत्त्व होते ते तेव्हाही कायम होते. आणि तेव्हा प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती जी होती तिचा पश्चिमेकडे जो देशांशी व्यापार चालत होता तो कोणत्या मार्गाने चालत होता, सागरी मार्गाने. ते लक्षात ठेवायचं की हडप्पा संस्कृती म्हणजे प्राचीन भारतामध्ये व्यापार हा सागरी मार्गाने व्हायचा आणि नंतर मध्ययुगीन इतिहासामध्ये तोच व्यापार जमिनीद्वारे व्हायला लागला, म्हणजेच खुष्कीच्या मार्गाने व्हायला लागला. सहावं आहे की समुद्रातील बेटे. आता समुद्रातील बेटे म्हणजे ते मी मगाशी सांगितले की अंदमान आणि निकोबार हे बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आणि तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह आहे, तो अरबी समुद्रात आहे. हा बघा, अंदमान निकोबार हे आहे कुठे, बंगालच्या उपसागरामध्ये आहे. आणि लक्षद्वीप बेटांचे समूह बघा, हे बघ दिसले छोटे छोटे टिंब, हे बेटे आहे. ह्या बेटांचे समूह मिळून हे लक्षद्वीप बेटे तयार झाले आहेत, जे भारताचेच आहे. दोन्ही बेटे भारताचीच आहे. आणि एक अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. तर हे आहे समुद्रातील बेटे. हा एक 6वा भूभाग आहे भारताचा.
प्राचीन काळामध्ये समुद्री व्यापार चालायचा, माहीतच होते तुम्हाला, आता समजलंच आहे की प्राचीन काळामध्ये समुद्री व्यापार जास्त चालायचा. तेव्हा या बेटांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. नंतर दिलं आहे की पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेनियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. तर या पुस्तकामध्ये कोणी लिहिलं आहे, तर हे एक अज्ञात आहे, त्याचे नाव माहीत नाही कोणाला. तो ग्रीक खलाशी होता, फक्त इतकेच माहीत आहे त्याच्याबद्दल. त्यांनी या पुस्तक लिहिले आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख दिलेला आहे. तर ही 6 भूभाग होते. तर पहिले कोणतं? हिमालय, दुसरं सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, तिसरं म्हणजे थरचे वाळवंट, चौथा आहे दख्खनचे पठार, 5वा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. तर 6 भूभाग आपल्या भारताचे हे महत्त्वाचे आहे. तर हे लक्षात ठेवता आले पाहिजे. किती भूभाग आहे? 6. 1.3 म्हणजे आता तिसरा भाग आहे आपला की भारतीय उपखंड. भारतीय उपखंड म्हणजेच जो अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश, 7 देश हे मिळून जो भूभाग तयार झालेला आहे त्याला आपण दक्षिण आशिया म्हणतो. पण याच दक्षिण आशियामध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे यात हे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय उपखंड असे याला म्हणतात. तर भारतीय उपखंड का बरं म्हणतात याचे कारण असे की अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून जो तयार झालेला भूभाग आहे त्याला आपण दक्षिण आशिया म्हणतो. पण दक्षिण आशियामध्येच या भूभागात दक्षिण आशियाच्या भूभागात भारत हा देश विस्ताराने मोठा असल्यामुळे या भूभागाला भारतीय उपखंड असे म्हणतात. तर समजलं भारतीय उपखंड म्हणण्याचे कारण. तर हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. वायव्य भाग म्हणजे भारताचा वायव्य भाग तुम्हाला मॅपमध्ये दिसून जाईल. तर वायव्य भाग म्हणजे हा ई, आ, नय आणि वा हे आपल्या उपदिशा आहेत. मेन दिशा म्हणजे मुख्य दिशा आहे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उपदिशा आहेत ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. आणि हा वायव्य या ठिकाणी भारताचा वायव्य भाग येतो आणि इथे हडप्पा संस्कृती उदयास आली होती. तर चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही आहे. तर लक्षात ठेवायचं की चीन आणि म्यानमार हे 2 देश भारतीय उपखंडाचे हिस्सा नाही आहे आणि त्यांचे भारताशी म्हणजे प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध होते आणि प्राचीन भारताच्या इतिहासात अभ्यासामध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. तर भारतीय भौगोलिक वैशिष्ट्य आणि भारताचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि इतिहासाची घडण, दुसरं आहे भौगोलिक वैशिष्ट्य आणि तिसरं भारतीय उपखंड. तर आपण स्टार्टिंगला इतिहासाची डेफिनेशन बघितलेली आहे, भारताचे भूभाग बघितले आहे, भारताचे उपखंड बघितले आहे, भारताची प्राचीन संस्कृती बघितलेली आहे, सर्वात मोठे साम्राज्य कोणते, मौर्य साम्राज्य हे बघितलं, हिमालय कसा महत्त्वपूर्ण आहे ते बघितलं आहे. त्यानंतर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आपला प्रश्न होता की भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती? तर ती वैदिक संस्कृती नाही आहे, ती आहे हडप्पा संस्कृती. सर्वात प्राचीन संस्कृती आहे हडप्पा संस्कृती. तर हा होता आजचा व्हिडिओ. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इतिहासाची साधने, प्राचीन इतिहासात म्हणजे प्राचीन भारत जो होता त्यात इतिहासाची साधने कोणती वापरली गेली ते बघूया. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.